22 जुलै 2021 रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गाव. गावासाठी ही फक्त तारीख नाही तर एक काळा दिवस होता. या ड्रोनच्या दृश्यात आजही त्या जखमा जिवंत दिसतात. ती शांतता, तो हाहाकार आणि कधीच न भरून निघणारी ती पोकळी आजही पाहणाऱ्यांचं मन सुन्न करते. पण जिथे अंत होतो तिथूनच एका नव्या संघर्षाची सुरुवात होते. विचित्र परिस्थिती आहे. माझे आई वडील गेले, माझा भाऊ गेलेला आहे, आमचे खूप परिवार गेलेला आहे. एकच लेडीज जिवंत भेटले. साधारणतः 32 लोकांचा मृतदेह त्या ठिकाणी ग्रामस्थांनी बाहेर काढला. मातीच्या ढिगाऱ्याखालून 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले. वाहून आलेली गाडी आतापर्यंत इथं अशी साबूत आहे. मी पूर्ण आतमध्ये मातीमध्ये होतो. पूर्ण माझ्या डोकं पण दिसत नव्हतं. तून ते मी आमच्या अर्धा किलोमीटर खाली वाडीमध्ये तिथं भाडून गेलो खाली, आणि तिथं मी पूर्ण मातीच्या ढिगा खाली होतं पूर्ण. तुम्ही आणि हा मृत्यू म्हणजे काय आहे हे फक्त आम्ही स्वतः अनुभवलाय की माणसाला मृत्यू कसा येतो आणि त्यातनं कसा वाचतो माणूस. जर मी मेलो तर माझ्या पोरांचं काय होईल मागं. तर मी असं एक डिसिजन घेतलं माझ्या मनावरती उदर होऊन की नाही, मी मरण तर माझ्या पोरांमध्ये मरण. मी दोघं त्याला बोललो की आपण दोघं पण आता गाव खाली करूया. तो गाव करताना आम्ही त्याला अशा खाल्या टाकून मी जरा असं परत मागं फिरलो आणि आमचं परत लक्ष असं वरती गेला. ही पूर्ण सुटली. कसा बसा काढला आणि वाडा आहे आमचा गुरांचा. त्या वाड्यामध्ये पेंडा होता, कारण का रक्त त्याला खूप जी दुखापत हानी झालेली त्यातून रक्त खूप जात होतं, ते थांबून नव्हते. मग त्याला कसं तरी चिंध्या बिंद्या फाडून बांधून पेंड्यामध्ये रातभर ठेवला. 10 मिनिटासाठी आले असतील. आईला फक्त ते बोलले चल, ते चल बोलते वट्यावर आले आणि दरड घुसले त्याच्यामध्ये. त्या आई बरोबर त्या 2 या ढिगाच्या खाली घर आहेत. 35 घर आहेत या ढिगाखाली. 7 घरं आहे ना उभी होती, म्हणजे राहत होती. फक्त ही बघा मोरी राहिलेली आहे बाथरूम. आता सर्व बॉड्या पडल्या इकडे. माणसं मिळली सर्व. कोणाचा पोटला, कोणाचे मान कुठले, कोणाचा हात काय, सर्व पूर्ण म्हणजे बघून सर्व वाटत होतं असं. हे 2 बॉड्या खाली वरण मध्ये गेल्या. पोरा स्वतः तो गेली ना, ती 2 पोरं झाडावरती झाली होती. हे दरडमध्ये वाहून आलेली कळशी, हे डबा, ग्लास, ताट. त्या 2 फांदीवरती आम्ही असं म्हणजे घरामध्ये कसं आपण झोपतो तसं वरती लाकडं टाकून पेंडा टाकून त्याच्यावर बनवायचो, आणि आम्ही सगळी 7-8 पोरं त्याच्यावरती बसायचो वरती. खाया पियाचं सगळं त्याच्यावर. आठवणी राहिल्या. आज तळीये पुन्हा उभं राहते. ही जी सुंदर नवीन घरं तुम्ही बघताय ना, ही फक्त सिमेंट विटांच्या भिंती नाहीत, तर सावरलेल्या आयुष्याचं आणि जिद्दीचं एक प्रतीक आहे. निराशेच्या अथांग काळोखानंतर आशेचा हा एक नवा प्रकाश आहे. तळीये गावाचा हाच श्वास रोखणारा आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास पाहण्यासाठी आमचा हा खास ब्लॉग नक्की बघा. तळीये, मातीतून पुन्हा आभाळाकडे. दादा नमस्कार. आज तुम्ही या गावाचे ग्रामस्थ आहे, तर तुम्हाला आज येथील अडचणी, कारण की 21 नंतर आज 26 चालू आहे बरोबर. तर येथे आत्ता मी बघतोय घरं बऱ्यापैकी बांधून झालेली आहेत, रेडी पोझिशनला, म्हणजे प्रत्येकाने ताब्यात पण घेतलेली आहेत घरं. 2 वाड्यांनी ताब्यात घेतलेले आहे. कोंडालकर वाडी आणि बौद्धवाडीनी घरं 66 घरं ताब्यामध्ये घेतलेली आहेत. पण आता त्याच्यात अजून उणिवा काय अशा जाणवत आहेत का तुम्हाला? आता आम्हाला मेन आर्थिक परिस्थिती म्हणजे आम्हाला पाणी नाहीये. मेन मुद्दा पाण्याचा आहे, तो आम्हाला भेटत नाहीये. अजून पाणी आम्हाला भेटलं नाही. आम्हाला अजून मग डोईवरती पाणी विहिरीवरून घेऊन यायला लागतं. परत जे अंघोळी कपड्यांसाठी जे पाणी आहे ते आम्हाला प्रति 400 रुपये देऊन टँकर पाण्याचा मागवायला लागतो. पण आताच्या ह्या गावामध्ये अशी परिस्थिती झाली की प्रत्येकाकडे पैसा आहे नाहीये. ज्यांच्याकडे आहे ते लोक पैशाने पाणी 400 रुपये देऊन आणतायत. पण ज्यांच्याकडे नाही आहे तो माणूस काय करणार, तो माणूस कसा जगणार. इथं बघितलं तुम्ही वयस्कर लोक 80 वर्षाची 85 वर्षाची राहते आहेत, ते आणू शकत नाही डोक्यावरून. आणि कारण का खूप लांब आहे इथून. विहिरीवरून जरी पाणी आणायचं 2 अंडे म्हटलं तरी नकोसं होतं माणसांना. तर ते मेन पाण्याचा मुद्दा आमचा आहे की पाणी लवकरात लवकर इथं शासनाने त्याच्यावर दखल आमदारांनी घेतली पाहिजे आणि सुरू केले पाहिजे. मला सांगा, तुम्हाला पाणी आणायचं असेल, अजून म्हणजे इथे नळ व्यवस्था सँक्शन असेल याला, म्हणजे नळ व्यवस्था प्रत्येक घराला पोच होणं, हो ते काम झालंय की कसं? हो झालेलं आहे. घरं तयार झालेली आहेत, कनेक्शन जोडलेले आहेत, पण पाणी अजून घरांपर्यंत आलेले नाही. आता मला सांगा, 22 जुलै 2021 ला ही घटना घडली.
त्यावेळेस तुम्ही कुठे होता आणि तो प्रसंग काय होता थोडंफार सांगू शकता? हो, सांगू शकतो. त्यावेळी मी मुंबईला कामानिमित्ताने नोकरीसाठी मुंबईला असतो. त्यामुळे मी कामाला होतो आणि ज्या दिवशी घटना मीडिया मी टी व्हीवरती बघितली, बातम्यांना बघितली की तलिये तलिये नाव दाखवत होते, तेव्हा अक्षरशः मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी पायाखालची मुंग्या हल्लेल्या. तर तसाच तातडीने मी 5 वाजता ही घटना मला कळल्याच्या नंतरला मी मुंबईमधून निघालो गावी येण्यासाठी. कारण का माझ्या इथे भाऊ आणि चुलता हे लोक राहत होते, चुलत्याची पोरं होती, की बाबा गाव गेलाय त्याच्यामध्ये बरेचसे हानी दाखवत होते, जीवित हानी दाखवायला लागले, की अक्षरशः इथं येतपर्यंत मला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजलेले. पोचलो तेव्हा बघितलं तर बौद्धवाडीमध्ये जेव्हा मी घुसलो तेव्हा तिथे अक्षरशः ज्या 88 जणांच्या बॉड्यांचे ढिगारे लागलेले होते. ज्या बॉड्या जेव्हा विचारलं त्यांना की बाबा माझी माणसं कुठे आहेत, तर एकाने गावातल्यांनी सांगितलं की बाबा तुमच्यामधले सगळे सुखरूप आहेत, त्याच्यामध्ये दरडगस्तमध्ये अनिल सकाराम गंगावणे हा त्या दरडगस्तीमध्ये गावला गेला. तर तो एवढा गाडला गेला. आता पण तो पायाने अधू आहे. त्याला इथेच आपली पोटासाठी नोकरी, वॉचमॅनचं काम या म्हाडाच्या घरांसाठी तो आज करून त्याचा निवारा करत आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्थिर आहे. ते आता सिक्युरिटीचं काम करतात, पण शेवटी पायाने आदूच झाला ना, कुठे तो पळू शकत नाही. शेवटी त्याचं आयुष्य ते आता म्हणजे हे एक आहे, एक अपंगत्व त्याला आलंय. तर त्याचा शासनाने त्या गोष्टीचा त्याचा विचार केला पाहिजे की बाबा असा जो घडलेला आहे त्याला माझ्या विचारात तर त्याला घर भेटलं पाहिजे. कारण का तो आज त्या ह्याच्यामध्ये एक जीवित, मी काय म्हणतो, आपण एखाद्याचा जीव वाचवायला प्रयत्न करतो, पण तो जीव वाचलेला आहे त्याला काय करणार? पुढे आयुष्य पूर्ण म्हणजे त्यांचं पण घर होतं त्या दरडमध्ये घर आणि होतं. त्यांना अजून पण घर नाही मिळालं. नाही मिळालं. त्याचं कसं घराचं त्यांनी, त्याची बायको आहे, 2 पोरं आहे, त्यांनी घरकुलीच्या माध्यमातून त्याचं घरासाठी केलेलं, मग त्याला भेटलं पाहिजे. आज तुम्हाला घरं, मी काय म्हणतो, ज्यांचे जोते होते त्यांनाही घरं भेटलेली आहेत. मग हा तर एक तिथं राहत होता असतो त्या दरडगस्तीमध्ये, त्यांनी त्या वेदना भोगल्या आहेत. त्याला आज पुन्हा जन्म झालेला आहे, मी तर मानेन. कारण का ज्या वेळेला त्याला बघितलं तर आम्ही संपला म्हणून, अक्षरशः तो त्या ह्याच्यामध्ये नव्हता, त्याच्यातून त्याला आपण वाचवलेला आहे, वाचलाय तो. तर त्याला आज घर नाही, त्या घरासाठी तो तडमडतोय. मला वाटते त्यांनी बायकांना न्यूज पण टाकलेले आहेत की बाबा मी आत्महत्या करण, असे त्यांनी न्यूज दिलेले आहेत. तो कंटाळलेला आहे. तर शासनाने त्याच्यावरती लवकरात लवकर त्याचा निर्णय जो हाती घेऊन लावला पाहिजे. त्यांचं नाव काय? अनिल सकाराम गंगावणे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण दादांशी बोललो. दादाने सांगितलं की तळे गावामध्ये जी दुर्घटना घडली त्यात फक्त 2 व्यक्तींचे प्राण वाचले. त्याच्यामध्ये आहेत हे दादा, जे की देवाच्या कृपेने त्यांचे प्राण वाचलेत. श्री अनिल गंगावणे दादांचं नाव. तर आपण दादांशी संवाद साधू की त्या दिवशी नक्की काय घडलं ते, आणि दादांना अजून पुढं काय अपेक्षा आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या पण आपण समजून घेऊ. त्या दिवशी जी दुःखद घटना घडली त्याचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. तर ती कशी होती, त्याचं स्वरूप काय होतं, अगोदर पाऊस होता का किंवा अचानक पाऊस सुरू झाला, आणि तुम्हाला हे कधी जाणवलं? कारण की पहाटेचं घडलं ना हे, तर संध्याकाळचं घडलं, 4:45ला. मग तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार, तर त्यावेळेच्या घटनाक्रम काय आहे ते मला सांगू शकता का तुम्ही? तो विषय असा होता सर, हे 3:30 वाजता, मी 3 वाजता घरी होतो, झोपलेलो. नंतर मी 3:30ला उठलो, आंघोळ वगैरे केली, आणि एका त्या गावामध्ये दुकान होतं, त्या दुकानावरती मी गेलो. दुकानात गेलं तर त्या गावातली ती घरातली लोकं होती, दुकानातली ती लोकं अगोदर ऑलरेडी निघून गेलेली. नंतर मी त्या दुकानामध्ये तिथं जाऊन परत मागं फिरलो. परत दुसरी एक पोरगी होती, स्वाती कोणाळकर म्हणून, ती पोरगीवरून त्या बघून आली. पहिले छोटी धरत गेलेली ती. नंतर तिला मी विचारले की बाबा स्वाती काय अशी माणसं पळतायत म्हणून. तर तिने सांगितलं दादा की तुला माहीत नाही का? ते म्हणलं ठीक आहे, मला माहीत नाही. मग त्यावेळेस मी म्हणलं ठीक आहे, आता ही आमच्या वाडीचा रोड नव्हता जायला, 2 वाटा होत्या पायवाट. मग त्या एका वाटेत जायच्यापेक्षा म्हणलं मी आता ते वरनं बघून येते. ते एक माणूस होता म्हणून, पाळकेसर कोंडाळकर म्हणून, त्याला घेतला आणि त्या वरती बघा गेलो. तर खरंच मोठीच दर्द होती आलेली. त्याला मी नंतर काय सांगितलं की एक काम करू आपण, की आजच्या रात्र आज आपण कुठेही काढू 2, तुम्ही पण खाली करा, मी पण खाली करतो. तिथे काय म्हणलं, तो म्हणलं तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. आणि तेवढ्या फरकामध्ये आम्ही परत असं बोललो, तेवढ्या फरकामध्ये पूर्ण दरड आमच्या अंगावरती आली. मी थोडंसं पळालो. तर म्हणलं मी जर या गावामधून खाली गेलो तर माझा जीव कुठेतरी वाचल, पण नाही. थोड्यापर्यंत तर ती दरड माझ्या अंगावर अर्धा किलोमीटर त्या मातीमधून वाहून मी आमच्या वाडीपर्यंत पोचलो. नंतर मग ते घटना झाली, ते माती पूर्ण खाली टिकरमध्ये होतो खाली पूर्ण. मी माझ्या घरातले सुद्धा ते 2 पोरं आहेत लहान लहान. नंतर ते आईवडील होते, भाऊ होता, बायको होती. मग ती सोडून मला शोधायला लागली. की नंतर मला भेटलो त्यांना, मी पूर्ण मातीमध्ये होतो. भावाने मला शोधून काढला. तिथनं मी निघालो बाहेर, त्याने काढल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये शिफ्ट झालो आम्ही संध्याकाळचं.
ज्यावेळेस दरड कोसळली त्यावेळेस असं ऐकलं की तुम्ही पूर्ण गळ्यापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. नाही नाही, पूर्ण म्हणजे मी पूर्ण आतमध्ये मातीमध्ये होतो. पूर्ण? पूर्ण माझ्या डोकं पण दिसत नव्हतं. पण हा हात माझा फ्रॅक्चर झाला इथं. यामुळे मी हात काढायचा प्रयत्न केला. जर शुद्ध मला एक तासात शुद्ध आली तेव्हा मी हात काढायचा प्रयत्न केला. मग हात निघत नव्हता माझा मोडल्यामुळं. नंतर मग देवाची कृपा म्हणून हा माझा हात निघाला. डोळ्यात माती अशी काढली आणि बघितलं सर्व इकडं आजूबाजूला की कोण ना कोणतरी मला वाचवायला येईल. तर त्यावेळेस मी फक्त ओढत होतो की मला वाचवा. तर कोण तिथं होत होतं. नंतर माझ्या बारका भाव आहे म्हणून मिलिंद म्हणून, त्याने माझा आवाज ऐकला. त्याने आवाज आल्यानंतर तो मला शोधत होता की हा नक्की आहे कुठं. तो माझ्या बाजूलाच उभा होता पण त्याला मी दिसत नव्हतो कारण पूर्ण मातीमध्ये असल्यामुळं तो त्याला मी दिसलो नाही. नंतर मग त्याने माझं लक्ष गेला त्या हा इथं काय कुठेतरी वरटतंय. मग तेव्हा त्याने मला तो दोघांनी वडिलांनी आणि भावानी दोघांनी हात धरलं आणि खेचून काढला वर. आणि हा मृत्यू म्हणजे काय आहे हे फक्त आम्ही स्वतः अनुभवलं आहे की माणसाला मृत्यू कसा येतो आणि त्यातनं कसा वाचतो माणूस हे स्वतः. आणि फक्त शासनाकडे माझी एवढंच तक्रार आहे की घर पावसाच्या आतमध्ये मला शासनाने कुठं ना कुठंतरी मला निवाराची एक सोय करून द्यावी. आणि पुढचा विषय असा की असं घटना होताना स्वतः मी ते समोर होतो. शासनाला हे असं मी जर मेलो असतो तर काय झालं असतं. माझ्या पोरानं कुणी बघितली असती किंवा माझ्या बायकोला कुणी बघितली असती, माझ्या आईवडील आहेत त्यांना कुणी बघितली असती. मग असं वाटतं का कुठेतरी शासनाला की हा जर मेला असता तर बरं झालं असतं म्हणून. मग माझी एवढं तुम्हाला अपेक्षा शासनाला की लवकरात लवकर या पावसाच्या आतमध्ये मला कुठेतरी निवाराची त्यांनी व्यवस्था करून द्यावी. त्यांना 88 जणांना इथे काढले गेले. मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी आलोय जिथं दरड कोसळली होती. आणि हे काही अवशेष घरांचे दरड कोसळल्यानंतर पहिली आली ना बघा ही पहिली साईड आली आणि ह्या घराच्या येऊन स्टॉप झाली पाठीमागे. बरोबर ना. म्हणून ही म्हणजे दरड 2 टप्प्यात आली. 2 टप्प्यात आली. अजून कुठं गाव होतं जायचं पुढे? हे पूर्ण घरं होती ती. इथून घरं होती. ही सगळी वाडी होती. ती बौद्ध वाडी दिसते आपली. ते मी तुम्हाला बोललो ना घर म्हणजे बांधलं 12 लाखाचं. ह्याच्या खाली घर आहेत अजून. हा? ही बौद्ध वाडी आहे याच्या खाली. त्याच्या पुढं ही कोंढालकर वाडी. हे बघा नाही इकडं. म्हणजे घर आहेत तिथं अजून. हा हे बघा ते घर दिसतंय तुम्हाला. हा, ते घर राहिलेलं आहे. एक वाडी आहे. त्याच्या वाडी यांची खोल्याची वाडी होती. रामलिंग stop. हे पुढं आता मला इथे आपण उभे राहिलोय बघा. तर कशी घरं होती, कुठे काय होतं सांगू शकता? हे बघा ही जी दरड कोसळली त्यावेळी तिथं हा एक चौक होता, गाव होता. म्हणजे आपल्या खेडेगावामध्ये गावाचं असं चौक पूर्ण हा गाव होता. इथं घरं होती, ही पूर्ण घरे होती. आणि ह्या साईडला एक घर होतं इथं बघा. हे बघा इथं एक घर इथं बाजूला रस्त्याचं घर होतं. त्या गावात तो माणूस इथं त्या घरात बसलेला. आणि तिथून मी त्या गावातून असं वरती येऊन त्याला इथं घेऊन ह्या स्पॉटला मी आज इथं आपण उभा आहे. इथं त्याला मी घेऊन उभा होतो असं दोघं जण. हे दोघांनी बघत होतो की एक काम करायला भयानक झाली ही घटना. ही साईड पहिली आलेली ती तिथं बघा तिथं ती पूर्ण तिथं स्टॉप झालेली. नंतर त्याला मी त्याच्या एका छत्रीमध्ये असताना आम्ही दोघं त्याला बोललो की आपण दोघं पण आता गाव खाली करूया. तो गाव करताना आम्ही त्याला असं खांदा टाकून त्याला असं परत मागं फिरलो आणि आमचं परत लक्ष असं वरती गेला. तर ही पूर्ण सुटली. पूर्ण सुटल्यानंतर ना इथे एक झाड होतं इथं खाली तिथपर्यंत मी पळालो. निवाचं झाड. हे पूर्ण गाव. आणि मला वाटलं की मी इथून आता पुढं खाली गेलो का आमची वाडी आहे तिथं मी वाचन मी तिथं तर ही आमच्या पाठीमागे पूर्ण ही संपूर्ण पूर्ण प्लेन खालीपर्यंत पोहोचलं. आणि इथून ते मी आमच्या डायरेक्ट अर्धा किलोमीटर खाली वाडीमध्ये तिथं भागून गेलो खाली. आणि तिथं मी पूर्ण माती टिका खाली म्हणजे खाली होतं पूर्ण. तुम्ही इथून एक अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर त्या माती मातीचं ढिगारे सगळं त्याच्यामध्ये वाहून पाण्याच्या गेले. लाटेमध्ये वाहून ते मलबेमध्ये वाहून हा गेला. मलमध्ये वाढून गेलो पूर्ण आतमध्ये आणि खाली. मग पुढे गेल्यावर तुम्ही अडकलात. नंतर त्यातलं मला माहितीच आमच्या नाही काय वाडीमध्ये जाऊन स्टॉप झाला. मी Stop जिवंत आहे का मेलो त्यातलं मला माहिती म्हणजे नाही. तुम्ही जे वाहताना सुरुवात झाली तेव्हा तुम्ही बेशुद्ध पडला. बेशुद्ध पूर्ण बेशुद्ध पडलो मी. नंतर मला 1-2 तासानंतर तो सुद्धा कसा गेला नंतर मला त्याला माहिती कसा लाटेने नेला त्याला ते मला काही त्या माहित गोष्टी नाही. माहिती नाही. फक्त तुम्हाला एकच आठवतंय तुम्ही फक्त पळत जेव्हा गेलात. तो आपण- शुद्धीत आला हा. तेव्हा त्यांनी डोलं माती काढून बघितलं की बाबा मी इथं आलोय. अडकलोय. मग तो त्याचा जीव वाचवायसाठी त्याचा तो ओरडायला लागला. त्याचं त्या भावाने ऐकलं, त्याच्या कानावर पडलं की बाबा माझा भाव इथं आहे. मग त्याला त्याच्या बायकोनी आणि त्याच्या भावानी दोघांनी खेचून कसा बसा काढला. आणि वाडा आहे आमचा गुरांचा, त्या वाड्यामध्ये पेंडा होता. कारण का रक्त त्याला खूप जी दुखापत हानी झालेली त्यातून रक्त खूप जात होतं, ते थांबून नव्हते. मग त्याला कसं तरी चिंध्या बिंद्या फाडून बांधून पेंड्यामध्ये रातभर ठेवला. सकाळी त्याला तिथून माणगावला हलवला, माणगावच्या रुग्णालयामध्ये नेला. तिथून 2 दिवसांनी आम्ही जेजेला नेला. जेजेमध्ये त्याच्यावरती मला वाटते साधारण 2 महिने ट्रीटमेंट
चालू झाली. तो तिथं त्याच्या जीवाशी त्या रुग्णालयामध्ये झटला आणि त्याचे प्राण वाचवले. त्यांनी निर्णय दिला, डॉक्टरांना सांगितलं की बाबा मला काय पुढच्या जे आहे तुमचे प्रोसिजर ते काही करायचे नाही, मी माझ्या लेकरांमध्ये बायकोमध्ये गावाला मी जातो. आणि तो गावाला निघून आला. त्याच्यानंतर त्याची पुढील ट्रीटमेंट त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की पुण्यामध्ये त्यांनी त्याच्या 100 वर्षावरती जो काय शासनाने काय त्याला आर्थिक मदत जी लोकांनी केलेली त्या ज्या पैसा होता तो त्यांनी तिकडे घालून त्याचा उपचार केला. आता त्याची अशी परिस्थिती झाली की आता त्याचे खाण्याचे वांदे झालेत. त्याच्यामुळे त्याला आता त्याच्याकडे जी त्याची ट्रीटमेंट थांबले तर त्याच्याकडे मेन पैसा आहे. पैसा हा त्याच्याकडे आहे ना, तर शासनाने लवकरात लवकर त्याच्यात दखल घेऊन त्याच्या ज्या अडचणी आहेत, जे त्याला आता राहायला आसरा नाही म्हणजे निवारा, हे त्याच्या डोक्याचं छप्पर जे उडालंय, त्याची लेकरं लहान लहान आहेत, त्याची बायको आहे, तर त्यांना शासनाची माझी पण एवढीच विनंती आहे की त्याला लवकरात लवकर त्याला राहण्यासाठी एक घर उपलब्ध करून शासनाने द्यावं. धन्यवाद. दरड कोसळली तर किती लोक असू शकतात तिथे? पूर्ण गावचा भरलेला. तरी लोकसंख्या किती असू तरी लोकसंख्या तरी असेल तरी 88 जण होते. 87 लोक मिळत ना. शकते? त्याच्यामध्ये वयस्कर, लहान मुलं सगळं. दोघं जण काय तुम्ही काय वाचले. 8 म्हणजे महिन्याचं पोर 89. होतं, 8 महिन्याचं पोर होतं, असे 1 वर्षाचे पोर होते, अशी बरीचशी पोरं होती लहान लहान, लय वयस्कर माणसं होती. काहीकांचं विवाह फक्त झालेला त्यातले कसे 2-2 महिने येतच झालेला. राहणे म्हणजे कुठं ते काम धंदा वगैरे गेले ते फक्त आहेत. आता बाकी इथं राहणारी माणसं ना त्यातला कोणीच फक्त वाचलं, फक्त आम्ही दोघंच वाचलो. अहो ते 2 असे होते जे MIDC मध्ये खाली बिरवाडीत राहत हा. होते. त्यांची आई इथं होती. त्यांना आणायसाठी 2 जण की बाबा माझ्या आईला, माझ्या बायकोला, आपल्या आईला घेऊन येऊ, ह्याच्यासाठी ते 2 जण इथं आले आणि त्या दरडग्रस्तामध्ये बिचाऱ्यांचं प्राण गेला. 10 मिनिटासाठी आले असतील. आईला फक्त ते बोलले चल, ते चल बोलते वटेवर आले आणि हे दरड घुसले त्याच्यामध्ये. त्या आई बरोबर त्या मुलाचा पण गेला. माझा मित्र आहे, वर्गमित्र लहानपणापासून, प्रदीप जाधव, तो पण त्याच्यामध्ये मृत्यू पावला. असे 2 व्यक्ती म्हणजे कुणाचा प्रसंग कुणावर घडेल, आज त्यांचा जो अठ्ठल मृत्यू जो ठरलेला आणि ते बिचारे आज त्याला मुखी पावले. म्हणजे कधी कोणती घटना घडेल घडेल. सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. मित्रांनो, आपण आता त्या ठिकाणी आलोय जिथं दरड कोसळली होती. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता हा डोंगर, तो डोंगर त्या वरच्या बाजूने निसटला आणि इथली जवळपास सगळी घरं नामशेष झाली. आता त्या दादांनी आपल्याला थोडीशी माहिती सांगितली की ते स्वतः होते ज्यावेळी ही घटना घडली ना, त्यावेळी ते दादा स्वतः होते. त्यांना या ठिकाणी म्हणजे त्यांनी आपल्याला जागा दाखवली त्या ठिकाणी वरनं मलबा आला जो त्यांना घेऊन गेला. जवळपास 500 मीटरपर्यंत त्या मलब्यासोबत ते वाहत होते आणि खाली गेल्यानंतर ना ते बेशुद्ध झाले. ज्यावेळी त्यांना 2 तासानंतर त्यांना शुद्ध आली आणि ज्यावेळी त्यांना शुद्ध आली ना तर त्यांना वाचवण्यात आलं आणि त्यांच्या समोर ते बघत होते तर फक्त असं मृतदेह पडले होते सगळे. म्हणजे काय ती सिच्युएशन असेल त्यावेळी. आता 1-2-3 घरं आहेत इथं म्हणजे ज्यांना जास्त पूर्णपणे वाहून नाही गेलेत. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही मागच्या बाजूला आहे ना हा जो ढीग बघताय, या ढिगाच्या खाली घरं आहेत, 35 घरं आहेत या ढिगाखाली. म्हणजे ज्यावेळी ही वरची दरड खाली वाहून आली ना त्यावेळी इथं घरं होतीत आणि त्या खाली 35 घरं वाहून गेलीत. म्हणजे हे बोलताना पण शब्द सुचत नाहीत, इतकी हृदयद्रावक गोष्ट ही. म्हणजे शब्द नाहीत या गोष्टींसाठी. आता ते दादांचा प्राण वाचलाय तर त्यांनी पण त्यांची माहिती सांगितली. आता तुम्हाला मी थोडेसे दाखवतो इथल्या घरांचे जे आहेत, जे राहिले घरं पूर्णपणे नाही संपले, तुम्हाला दाखवतो ती घरं कशी राहिलेत. घरांवरून मग अजून दरड पुढे गेली. आता यातली घरं पूर्ण गेली बघा. एकच घर व्यवस्थित राहिले. एकच घर राहिले. आणि ते घर जेव्हा घटना घडली ना 21 जुलैला, त्याच्या अगोदर बांधलेलं. 15 मेला या घराचं वास्तुशांत पूजा म्हणजे घातलेली, घर बांधलं. 12 लाख रुपये या घराला खर्च केलेला आहे. आणि 21 जुलैला तर गाव गेलं तर आम्हाला आता काय बांधून यायचा आमचा पैसा गेलेला आहे, राहायला येणार नाही. राहू शकत नाही आम्ही. आता जो अनिल गंगावणे आमचा जो वाचलाय तो ती दगड दिसते का, तिथं आला तो स्वतः तुम्हाला तुम्ही सांगेल. कुठे वाहून आला होता?
इथं ह्याचं ते झाड उंबराचं ते तिकडे त्या आंब्याच्या झाडापाशी त्या पलीकडच्या आंब्याच्या झाडापाशी पूर्ण माती होती पूर्ण ही पूर्ण पाण्याला इकडे पूर्ण ही माती तिकडून तो पूर्ण वाहून सगळी. आलेला आहे. हे सगळं म्हणजे इथं ह्या गोड्या परिसरामध्ये काढल्या. ना, आणि हे आता माझं जे झाड घरकुल बिड होतं काय ना, राहिलंच नाही, पूर्ण ते नष्ट झालं. 2003 मध्ये आम्ही सरकारी घरकुल आम्हाला मंजूर होऊन आलेलं. ते माझ्या आईच्या नावाने इथं घरकुल बांधलेलं. ते या दरडग्रस्तामध्ये पूर्ण खाक होऊन गेलं. हे पूर्ण घरकुल होतं आमचं. 2 पाकी आपलं घरकुल जे प्रधानमंत्री योजनेचं आहे ना. म्हणजे घर बांधलं होतं तुम्ही इथं? हो हो. तर ही बघा मोरी राहिलेली आहे बाथरूम. बाकी सगळं त्याच्यामध्ये खाक झालं. आणि आता ते कुठपर्यंत वाहून आले ते तिकडे नेतात का? हा. तिकडून त्या बोड्या भरपूर तिकडून काढल्या बरोबर आहे. त्यांचे पाईप बीप घरात चालले नाही सामान दिसतंय तुम्हाला. वरचे ह्या घराचे म्हणजे अजून अवशेष अजून आलेले आहेत. हे काय ते सामान बघा हे त्यांचं कबाड बिबाड अंडे. साईडला माझ्या साईडला ह्या सर्व बॉड्या पडलेल्या इकडून माणसं मिगरी सर्व कोणाचा पोटला कोणाचे मान तुटले कोणाचा हात काय सर्व पूर्ण म्हणजे बघून सर्व वाटत होतं असं म्हणजे एवढी घटना बेकार त्या झाली. दगड इथून पूर्ण अजून पूर्ण 2 बॉड्या हा खाली वरणमध्ये गेल्या पोरांची. एक 10 वर्षाचा वर्ग होईल आणि एक 8 वर्षाचा वर्ग होईल. ते पाणी आणि त्या पाण्यात सगळं गेलं पूर्ण होऊन खाली लाटेमध्ये गेले निघून. नाट्यामध्ये. हे आता हे मागे बघतोय आपण ही हा, ते सगळी नंतर ती लोकं अजूनही ते मलबाच याचं वाहून आलेला सगळा. आणि जेव्हा ती लोक शोधत गेलीत ना तेव्हा ती लोक 2 पोरं झाडावरती अडकलेली होती झालीवरती अडकलेली. चला. एवढी खतरनाक ती बाहेर झालेली. म्हणजे ते गाडी आहे काय ती? हा ही गाडी आहे. मित्रांनो, हा अपघात इतका खतरनाक होता ना, ते एक वरनं गाड्या अजून पण त्यांचे भांड्यांचे अवशेष इथं पडलेले दिसतात. आज कोणी अजून त्यांना उचललं नाही. हे कळशी ना ते तिथले तुम्ही हे बघू शकता. कळशी अजून ताट तांब्या. हे दरडमध्ये वाहून आलेली कळशी. अजून पूर्ण यार एका घराचा संसार इथं कसा असू शकतो. हे डबा ग्लास ताट किती इतकं वाईट वाटतं ना हे बघून. आणि वरच्या बाजूला तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की गाडी पण वाहून आली आहे. त्या गाडीची आता आहे ना अवस्था बघा तुम्ही. 2 मिनिटं मी दाखवतो. दरड इतकी भयानक होती. तर मलब्यामध्ये आता तुम्हाला दाखवलं मी भांडी वगैरे वाहून आलेत. आणि ही बघा त्या मलब्यात वाहून आलेली गाडी आत्तापर्यंत इथं अशी साबूत आहे. ते ती भीती आत्तापर्यंत अशी मनात बसले ना तर ह्या गाडीला आत्तापर्यंत बाहेर काढायची कोणाची हिंमत नाही झाली. इतका भयानक प्रसंग होता त्यावेळीचा तो. आहे लोखंड असून ही अवस्था आहे. माणसाचं काय? जन्माच्या आधीपासून आहे ते. पण आम्ही ह्या आंब्याचं झाड आणि फणसाचं दोन्ही संगती आहे बघा तुम्हाला दिसत हा, आहे. दोन्ही एकत्र आहे. आणि त्या 2 फांदीवरती आम्ही असं म्हणजे घरामध्ये कसं आपण झोपतो तसं वरती लाकडं टाकून पेंडा टाकून त्याच्यावर बनवायचो. आणि आम्ही सगळी 7-8 पोरं त्याच्यावरती बसायचो वरती. खाया पियाचं सगळं त्याच्यावर. बरं. आता काहीच नाही राहिलं. आता इथे म्हणजे ते एक आठवणी राहिल्या. ज्यांच्या सोबत खेळलो ते पण नाही राहिले. ते व्यक्ती पण नाही राहिले. नाही. आम्हाला कुठं जायचीच गरज नाही पडायला लागायची. आंबे असो फणस असो आलू असू द्या. सावली राहते. आणि घरामध्ये फक्त रात्रीचं झोपायला. बाकीचं आमचं सगळं बाहेरच अंगणामध्ये. फायनली आपण आलोय त्या ठिकाणी जिथं एका घराचं काम चालू आहे. उत्कृष्ट प्रकारे सरकारने पुनर्वसनाची घरं बनवून दिलेली आहेत. तर आता एक घर आपण पूर्ण एक्सप्लोअर करू की घरामध्ये किती रूम आहेत, किचन म्हणजे पूर्ण घराचं स्ट्रक्चर कसं असेल, मटेरियल कसं वापरलं आहे तेही बघू. आणि जसं घराचं काम पूर्ण होतं तसं हे घर रहिवाशाला दिलं जातं. मग चला आता आपण एक घर मस्त अशा प्रकारे एक्सप्लोअर करूया. आणि हे बघा घराच्या फ्रंटला येऊन थांबलोय मी. आता तुम्हाला पूर्ण घर दाखवतो मी. आता घराच्या आतमध्ये आलो. हा हॉल बनवलाय.
आता हॉल बघा, वरच्या बाजूला पूर्ण सिलिंग केलेलं आहे. हा आता आहे हॉल नंतर स्टार्टिंगला हॉलच्या थोडंसं जवळ गेलं ही देवघरासाठी जागा केलेली आहे. एक किचन, आणि किचन मधून दृश्य बघा मित्रांनो, तो समोरचा जो दिसतोय ना तो आहे वरंदा घाट, आणि या साईडला जी दुर्घटना घडली ते ठिकाण, आणि तो पलीकडे या 2 डोंगरांच्या मधून जर दिसत असेल ना तर तो आहे तोरणा, आणि त्याच्या समोर आहे तो मडेघाट, आणि या बाजूला तुम्हाला बाहेरून दाखवतो रायगड पण दिसतो इथून बरं का. आणि या बाजूला आहे हे बेडरूम, एक बेडरूम, आणि थोडंसं पुढे गेलं तर इथे एक बेडरूमला बस सिलिंग, हे बाथरूम वगैरे, टॉयलेट, बाथरूम, आणि ही मागच्या साईडला थोडीशी छोटी बाल्कनी, असा काहीतरी स्ट्रक्चर आहे. आणि वरच्या बाजूला जर बघितलं आपण, पाण्याची टाकी ठेवायला इथं एक टँक होल्डर दिलाय. आणि तर मित्रांनो, प्रकल्प खूप छान आहे, योजनाचे आहे. आणि गेलेलं दुःख तर आपण काय परत नाही घेऊ शकत, आणि दुःखाचा वाटा पण नाही घेऊ शकत. सो शासनाने पण मदत चांगल्या प्रकारे केलेली आहे. संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात पण ज्या वस्त्या आहेत, ज्यांना धोका वाटतोय त्यांच्यासाठी पण पुनर्वसनाचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर चला, हा होता तळे या गावाचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की सरकारपर्यंत पण पोहोचला पाहिजे, आणि ज्या यांना सुविधा हव्या आहेत, ज्या अजून पण भेटल्या नाही आहेत, त्या सुविधा यांना भेटल्या पाहिजेत. सरकारने पण इथं आवर्जून लक्ष दिलं पाहिजे, कारण इथं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्वतःचं वेगळं दुःख आहे. आपले 1000 दुःख असतील ना तरी यांच्या दुःखासमोर आपलं दुःख काहीच नाही. दुःख मोठं आहे, आपण प्रत्येकाने त्यांना काही ना काही मदत केली पाहिजे. सो प्लीज कृपया हा व्हिडिओ शेअर करा, ताकी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. धन्यवाद.